आता बघूयात बनावट कागदपत्रांच्या आधारे 4 शासकीय सदनिका लाटणारे राज्याचे माजी क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटेंचा आता आमदारकी वाचवण्यासाठी आटापिटा सुरू झालाय। शुक्रवारी मुंबई उच्च न्यायालयानं अटकेपासून दिलासा दिल्यानंतर आता कोकाटेंनी थेट सुप्रीम कोर्टात धाव घेतल्याचं पाहायला मिळतंय। आमदारकी वाचवण्यासाठी कोकाटेंची पळापळ, अटक टळली, आमदारकीवरती गंडांतर कायम, विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयाकडे सर्वांचं लक्ष, शिक्षेविरोधात सुप्रीम कोर्टात जाण्याची तयारी। मुंबई उच्च न्यायालयात जामीन मंजूर झाल्यामुळे माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माणिकराव कोकाटे यांची अटक टळली। मात्र त्यांच्या आमदारकीवरती अजून सुद्धा टांगती तलवार कायम आहे। त्यामुळेच आता आमदारकी वाचवण्यासाठी माजी मंत्री कोकाटेंनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेण्याची तयारी केली आहे। नियमानुसार 2 वर्षांची शिक्षा ठोठावल्यानंतर संबंधित लोकप्रतिनिधींचं पद रद्द होतं। उच्च न्यायालयाने कोकाटेंच्या आमदारकीचा निर्णय विधानसभा अध्यक्षांकडे सोपवलेला आहे। आता कोकाटेंचा निर्णय विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांना घ्यायचा आहे। त्यामुळे राहुल नार्वेकर काय निर्णय देतात याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय। याआधीच्या सुनील केदारांच्या प्रकरणात विधानसभा अध्यक्षांनी तात्काळ कारवाई करत त्यांची आमदारकी रद्द केली होती। तीच तत्परता कोकाटेंच्या बाबतीत दाखवली गेली असती तर आतापर्यंत माणिकराव कोकाटे माजी आमदारही झाले असते। पण अद्याप तसं काही झालेलं नाही। त्यामुळे आता उच्च न्यायालयाच्या आदेशाची प्रत हाती येताच कोकाटेंनी थेट सर्वोच्च न्यायालयाचं दार ठोठावण्याची तयारी केल्याचं बोललं जात आहे। प्रकरण उच्च न्यायालयात न्यायप्रविष्ट असल्याने सत्र न्यायालयाच्या निकालाला स्थगिती देण्याची मागणी करणार आहेत। राहुल गांधी आणि सुनील केदार यांना चुकीच्या प्रकरणात अडवण्याचा प्रयत्न केला, त्यांचं सदस्यत्व रद्द करण्यात आलं। पण कोकाटे रमी खेतानी सापडलेला आहे। त्यांनी पदाचा दुरुपयोग करून घरकुलं म्हणजे ताब्यात घेतलेले होते। हे सांगायचं तात्पर्य असं की हे सगळे रेकॉर्डवर असताना सुद्धा या सरकारने त्यांना कृषीमंत्रीपद काढून त्यांना क्रीडा मंत्री केलं, त्यांची आमदारकी कायम ठेवली। आणि त्यांच्या आमदारकीबाबत सुद्धा राहुल नार्वेकर यांनी जे विधान केलेलं कोर्टाची मूळ प्रत येऊ द्या, अशा कोणत्या मूळ प्रतीवरून त्यांनी इतरांवर कारवाया केल्या? कोणावर केल्या? या राज्यामध्ये भ्रष्टाचार सहन केला जाणार नाही, किंबहुना देशामध्ये असे मोदी आणि फडणवीस सांगतात, आणि भ्रष्टाचाराला कशा प्रकारे ते उत्तेजन देत आहेत। कोकाटेंच्या प्रकरणात सत्र न्यायालयाने 2 वर्षांची शिक्षा सुनावली आहे। बनावट कागदपत्रांच्या आधारे 4 सरकारी सदनिका लाटल्या प्रकरणी नाशिक सत्र न्यायालयाने ही शिक्षा सुनावली आहे। याचिकेवरील सुनावणी पूर्ण होईपर्यंत मुंबई उच्च न्यायालयाने शुक्रवारी 1 लाख रुपयांच्या जात मुचलक्यावरती जामीन मंजूर केला। मात्र त्यांच्या शिक्षेला स्थगिती देण्यास न्यायालयाने नकार दिलाय। त्यामुळे तर रुग्णालयात असलेल्या कोकाटेंनी आता आमदारकी वाचवण्यासाठी थेट सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली। त्यामुळे उच्च न्यायालयाने कायम ठेवलेली शिक्षा सर्वोच्च न्यायालय रद्द करतं का आणि माणिकराव कोकाटेंची आमदारकी तरी वाचते का याकडे सर्वांचं लक्ष